माजी उपमहापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला। भाजप सोडून ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेकडून दलाल यांनी उमेदवारी दाखल केली होती। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात निलेश राणे यांची एंट्री झाली आहे। वरळी शिवडी लालबाग माहीमची धुरा निलेश राणे यांच्या खांद्यावर दिली गेली आहे। पुढचे 15 दिवस निलेश राणे ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात तळ ठोकणार आहेत। मुंबईत वॉर्ड क्रमांक 87च्या भाजप उमेदवार महेश पारकर यांच्यावर अनधिकृत बांधकामाचा आरोप करण्यात आला। त्यामुळे अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी पवारांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटातील अंबादास दानवे विरुद्ध चंद्रकांत खैरे यांच्यातील संघर्ष उमेदवारीवरून उफाळून येण्याची शक्यता आहे। उमेदवारांची निवड करताना अंबादास दानवेंनी डावललं असा आरोप खैरेंनी केला। नांदेडमध्ये सरदार रवींद्रसिंग बुंगई यांनी घराच्या दर्शनी भागात असलेला अशोक चव्हाणांचा फोटो काढलाय। मागील 30 वर्षापासून अशोक चव्हाणांचे खंदे समर्थक असलेल्या बुंगईंना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती, पण चव्हाणांनी त्यांना तिकीट न दिल्यानं अखेर बुंगई यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरला आणि आता अशोक चव्हाण यांच्या जागी बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावणार असल्याचं सांगितलंय। अमरावती तिकीट वाटपामध्ये भाजपनं भेदभाव केल्याचा आरोप भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी केलाय। निष्ठावंत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना भाजपनं डावलल्याचा आरोप केला गेला। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची आणखी एक जागा बिनविरोध झाली आहे। प्रभाग क्रमांक 6ब मधून भाजपच्या ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील बिनविरोध निवडून आल्यात। विरोधी उमेदवारांचं अर्ज बाद झाल्यानं ज्योत्स्ना पाटील यांचा विजय झाला। भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांची आमदार संजय केनेकरांना नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश आलंय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी उमेदवारी न मिळाल्यानं भाजपचे निष्ठावंत नाराज झाले होते। काहींनी मंत्री अतुल सावे आणि खासदार भागवत कराड यांची गाडीही अडवली होती। सोलापुरात ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दिलेल्या गणेश वानकरांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। ठाकरेंचे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी मशाल चिन्हाचा एबी फॉर्म वानकरांना घरी जाऊन दिला होता आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी अचानक भाजपकडून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं आश्वासन देऊनही तिकीट न दिल्यानं धात्रक कुटुंबानं उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। आता शैलेश धात्रक आणि त्यांची मुलगी पूजा धात्रक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला। धात्रक यांनी मनसेकडून एबी फॉर्म भरला। नांदेड महानगरपालिका निवडणुकीत 81 जागांसाठी 1203 उमेदवारी अर्ज दाखल झाले। काँग्रेस वंचितची युती वगळता सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात आहे, तर काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानं निवडणुकीची चुरस वाढली आहे। जानेवारी 2026ला पंतप्रधान मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत। आचार्य रत्नसुंदर सुरीश्वर महाराजांच्या पुस्तक प्रकाशनाच्या अनावरणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे। 11 जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते मुंबई प्रकाशनाचा कार्यक्रम सोहळा पार पडेल। मुंबईत बंडखोरी रोखण्यासाठी भाजपची हाय व्होल्टेज बैठक झाली। राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली। नाराज कार्यकर्त्यांची बंडखोरी मोडून काढण्यासाठी जबाबदारी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांवर दिली आहे।